जगाला अभिमान आहे ते म्हणजे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. सर्वप्रथम मी गुलामगिरीच्या काटेरी शृंखला तहस नहस करत अंधारमय भूतकाळाच्या मुश्क्या आवळून उज्ज्वल भविष्याचा वेध घेणारा महापुरुष घडवला. त्या म्हणजे स्वराज्य जननी राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंना माझा त्रिवार मुजरा. त्रिवार असावा मानाचा मुजरा त्या मातेला, त्रिवार असावा मानाचा मुजरा त्या मातेला, जिने घडविला राजा रयतेचा, रचली स्वराज्याची गाथा. दैवत असे ती राजमाता, दैवत असे ती राजमाता. आणि ज्यांनी आपल्या प्रखर इच्छाशक्ती आणि बुद्धिचातुर्याच्या बळावर एक नाही, दोन नाही, तर 5-5 सुलतानशाह्या सुरुंग लावून पाताळात काढल्या. ते म्हणजे 17व्या शतकातील युगपुरुष, युगनिर्माते, सज्जनांचे कैवारी तर दुर्जनांचे कर्दनकाळ, आदर्श पुत्र, सावध नेता, कुशल संघटक, लोक कल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा. स्थापुनी हिंदवी स्वराज्य लिहिली इतिहास गाथा, स्थापुनी हिंदवी स्वराज्य लिहिली इतिहास गाथा. असे आमचे शिवबाराजे, त्यांच्या चरणी ठेवितो माता, त्यांच्या चरणी ठेवितो माता. पूर्वीच्या काळी स्वराज्य स्थापन करणे सोपे नव्हते. त्यावेळी सर्वत्र गुलामगिरी होती. अनेक परकीय सत्ता महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायला आल्या होत्या. स्त्रियांची अब्रू लुटली जात होती. लाखो मराठा सैनिक मुघलांच्या कैदेत अडकून पडले होते. आणि अशा बिकट परिस्थितीत रयतेला हवा होता एक असा योद्धा जो सर्वांचे दुःख दूर करू शकेल. आणि अखेर तो दिवस उजाडला. फाल्गुन तृतीय शके 1551, इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीच्या नगारखान्यात सनई चौघडा वाजत मंगलमय क्षणी जिजाऊच्या पोटी शिवबांचा जन्म झाला. वयाच्या 12व्या वर्षापासून त्यांच्या युद्धकलेस प्रारंभ झाला. घोड्यावर बसणे, दांडपट्टा फिरवणे, कुस्ती खेळणे अशा अनेक कला त्यांनी आपल्या 17व्या वर्षापर्यंत आत्मसात केल्या. आईच्या प्रेरणेने आणि स्वतःच्या पराक्रमाने शाहिस्तेखान, अफजल खान, औरंगजेब अशा अनेक सुलतानांना धूळ चालली. लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. काय? लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे असे म्हणणारे तानाजी मालुसरे. होता जीवा म्हणून वाचला शिवा, ही म्हण इतिहासाच्या पानावर अजरामर करणारे जीवा महाल, यसाजी कंक, मुरार बाजी अशा अनेक धाडसी मावळ्यांच्या जोरावर स्वराज्य उभे राहिले. आणि या स्वराज्याला सर्व राजराजवाड्यांनी मान्यता द्यावी म्हणून माझ्या राजाचा रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला. शिवराय सोन्याच्या चौरंगावर बसले. त्यांच्यावर छत्र चामर्य धरण्यात आले. 7 नद्यांच्या व समुद्राच्या पाण्याने त्यांचा जलाभिषेक झाला. शिवराय सिंहासनावर बसताच संपूर्ण रायगडावर एकच निनाद झाला, क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि या सर्व सोहळ्याचा साक्षीदार होता तो रायगड, जो आजही त्या सोहळ्याची महती सांगतो. म्हणून त्याला विचारावे वाटते, सांगशील का रे रायगडा कसा होता माझा राजा, सांगशील का रे रायगडा कसा होता माझा राजा, घडविले ज्याने स्वराज्य आणि सुखावली प्रजा. तुझ्या रूपावर भाळून जो म्हटला, तुझ्या रूपावर भाळून जो म्हटला, करू हीच तख्ताला जागा, सांग ना रे रायगडा कसा होता माझा राजा, कसा होता माझा राजा. चालला कसा तो, बोलला काय तो, चालला कसा तो, बोलला काय तो, पाहुनी अन्याय होताना गरजला कसा तो, सांग ना रे रायगडा कसा होता माझा राजा, कसा होता माझा राजा. शिवराय शककर्ते राजे झाले.
शिवराय कोणत्याही जाती धर्माविरुद्ध नव्हते, तर ते अन्यायाविरुद्ध होते. त्यांना मंदिरे प्रिय होती, भगवद्गीता प्रिय होती. त्याचबरोबर त्यांनी कुराण शरीफचाही मान राखला. ख्रिश्चन लोकांचे प्रार्थनास्थळ जपत, पर स्त्रीला माते समान मान देत. शेतकरी, साधू संत, संपूर्ण रयतेला शिवाजी महाराज राजा असल्याचा अभिमान होता. म्हणूनच म्हणतो की कलम नव्हते, कायदा नव्हता. अरे कलम नव्हता, कायदा नव्हता, तरीही सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा, माझा छत्रपती शिवाजी राजा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. हर हर. धन्यवाद.